पुन्हा एकदा शेवटी आलेल्या सर्वांसाठी नृत्य एक 15 मिनिटाची झलक दाखवत आहेत विक्रमगड तालुक्यातील काही बांधव। दोन्हीही तारपा वाजत आपला एकत्र सूर एकत्र करून आणि तारपाचं एक सूर वाजवत आहेत। अनोखा सूर दोन्ही सुरांचे एकत्रीकरण करून हा जोरदार आपल्या समोर जो नृत्य चालू आहे तारपा नृत्य, हा नृत्य विक्रमगड तालुक्यातील आहे। हा तारपा नृत्य आहे सवादा गावातील विक्रमगड तालुक्यातील हा आदिवासी बांधवांचा हा नृत्य आपल्यासमोर सादर होते। तारपा जो वाद्य वाजवतो तो सुरेश कोरा आणि त्यांचे साथीदार आणि काही त्यांच्या पाड्यातील श्रावण कोरा आणि जो उडवतोय श्रावण ओढला। हा नाच मुख्यतः पोळ्यापासून सुरू केला जातो ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये जेवढे जे सण होत आहेत उत्सव होत आहेत त्या सर्व उत्सवांना हा तारपा नृत्य गावातील खेड्यातील परिसरातील सर्व लोक एकत्र येऊन हा नाच नाचला जातो। आणि या मुख्यतः ग्रामीण भागामध्ये डीजे किंवा इतर बँजोचा वापर न करता जे गणपती उत्सव म्हणा, दिवाळी उत्सव म्हणा किंवा दसरा उत्सव म्हणा प्रकारचं इलेक्ट्रिशियनचं वाद्य न वाजवता ते रेडिओ डीजे वगैरे न वाजवता ग्रामीण भागामध्ये तारपा नृत्य हे मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि या नृत्यामध्ये सर्वजण मग्न होऊन आपला सण साजरा केला जातो। दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की तारपा हा एक देवताचं एक देवाचं वाद्य म्हणून मानलं जातं आणि हा तारपा चा उपयोग पुन्हा एकदा अंगात येण्यासाठी म्हणजे विशिष्ट सुराने वाजवला जातो आणि जेव्हा देवाचं कार्य असतं तेव्हा अंगात येण्यासाठी सुद्धा तारप्याचा वापर केला जातो। त्यातील हा एक तारप्याचा उपयोग नाचासाठी सुद्धा केला जातो, परंतु एक विविध सुरांनी नाचायचे वेगळे सूर आणि अंगात येणे किंवा देवाचे वेगळे सूर अशा प्रकारे हा तारप्याचा उपयोग केला जातो। आणि खूप महत्त्वाचं वाद्य हा ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये समजला जातो तारपा। आपल्यासमोर चालू आहे सवादा गावातील विक्रमगड तालुक्यातील हा तारपा नृत्य आणि याच्यानंतर जो आपल्यासमोर जेव्हा पुन्हा एकदा एक ढोल नाचाचं प्रात्यक्षिक होणार आहे तो जव्हार तालुक्यातील वांगणपाडा येथील ढोल नाच याच्यानंतर होणार आहे। या तारपाच्या माध्यमातून शेतामध्ये पिकलेले शेत भरलेली पिकं, धान्याने भरलेली पिकं याचा एक आनंद साजरा करण्यासाठी किंवा चांगली शेतं वगैरे आली चांगलं शेत याचा आनंद साजरा करण्यासाठी हा तारपा नृत्य केलं जातं। याच्यातूनच शेतकरी बांधव आनंद व्यक्त करतात या नृत्यातून।